आजची ट्रिक आपण पाहूया. आता बघा, आपण इंटेलिजन्स या सब्जेक्टवर काम बघतोय. तर याच्यामध्ये इंटेलिजन्स मध्ये जे आहे तर आपण काउंटिंग फिगर, बरोबर आहे, लॉजिकल रिझनिंग ट्रिक्स ज्या आहेत त्यामध्ये काउंटिंग फिगर, ह्या ज्या काउंटिंग फिगर्स आहेत ह्या आपण बघितलं की सेगमेंट पाहिलं, आपण रे पाहिला, लाईन पाहिली, अँगल्स पाहिली. आता आपण आज बघणार आहोत ट्रँगल्स. आता बघा, हे ट्रँगल्स असतात, ह्या ट्रँगल्सवर एखादा तरी प्रश्न स्कॉलरशिप परीक्षामध्ये येतो, म्हणजे येतो, स्कॉलरशिप असेल, मंथन असेल किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तर हे जे ट्रँगल्स आहेत, आता बोर्डवर मी वेगवेगळ्या टाईपचे ट्रँगल्स दिलेले आहेत. आता ह्या ट्रँगलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे यातला कोणता तरी एखादा तरी ट्रँगल तुमच्या एक्झाम मध्ये ह्या येणार आहे. त्यामुळे ह्या ट्रिक्स लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. चला आता बघूया आपण की कोणत्या प्रकारचे ट्रँगल्स आहेत ते. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी बघा, तुम्हाला 1 नंबरचा ट्रँगल दिसतो. आता हा जो 1 नंबरचा ट्रँगल दिसतो, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की ह्या ज्या लाईन आहेत ह्या उभ्या लाईन आहेत, दिसतं तुम्हाला, बरोबर आहे. ह्या ज्या काय आहेत, उभ्या लाईन ज्या आहेत, तर ह्या उभ्या लाईन ज्यावेळेस अशा असतात तेव्हा काय आहे की असा जर प्रश्न आला तर काय करायचं. तर असा प्रश्न आला की पहिल्यांदा हे ट्रँगल काउंट करायला आपण 1 2 3 परत असं मोजत बसायचं नाही, कारण आपल्याकडे एवढा वेळ नसतो. तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा पहिल्यांदा काय करायचं, जेव्हा अशी उभी लाईन आलेली असेल तेव्हा 1 2 3 एवढे नंबर द्यायचे. काय करायचे, 1 2 3. आता हे नंबर दिले म्हणून 3 ट्रँगल होतात का, नाही. तर मग काय करायचंय, ह्यांचं काय करायचंय, ऍडिशन करायचंय. म्हणजे 1 + 2 3 3 + 3 6. म्हणजे हे ट्रँगल किती आहेत, तर हे ट्रँगल आहेत 6. किती ट्रँगल आहेत, 6. म्हणजे बघा, अशी उभी लाईन आली एक्झाम मध्ये की असा जर प्रश्न आला तर यांचं ऍडिशन करायचं. किती, आता इथं 2 दिलेत म्हणून आपण काय केलं, 3 आले. 4 असते तर आपण चौघांचं बेरीज केलं असतं, 5 असते तर 5 जणांची बेरीज केली असती. म्हणजे जसं आलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण. आता दुसरं काय आहे, तुम्हाला दिसतं आता या ठिकाणी आडव्या लाईन आहेत बघा. ट्रँगल मध्ये काय आहेत, आडव्या लाईन आहेत. तर ज्यावेळेस अशा आडव्या लाईन येतात तेव्हा किती ट्रँगल्स आहेत असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा करायचं आहे काय. तर अशा वेळेस काय करायचं, एकदम सोपं आहे, ह्याला आपण नंबरिंग करायचं. मग आता नंबरिंग कसं करायचंय, 1 2 3 4 5. ओके, आता हे नंबरिंग केले. मग सर पुढे काय करायचं, तर पुढे काहीच करायचं नाही. पुढे काय करायची गरज आहे का, नाही. ह्या जो शेवटचा नंबर येतो तो तेवढेच ट्रँगल आहेत. म्हणजे किती ट्रँगल आहेत यामध्ये, 5 ट्रँगल. किती ट्रँगल आहेत, 5. त्यामुळं जेव्हा अशा आडव्या लाईन येतात तेव्हा लक्षात ठेवायचे की आपल्याला काय करायचे, ट्रँगल किती आहेत, 5च आहेत. 4 असतील तर 4, 6 असतील तर 6, 10 असतील तर 10. म्हणजे असं ज्यावेळेस येईल फिगर तेव्हा ह्याला असंच करायचं, ह्याला काही जास्त डोकं लावायची गरज नाही. आता फिगर नंबर 3 तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी बघा फिगर नंबर 3. आता या ठिकाणी बघा आडवी एक लाईन आहे आणि उभ्या 2 लाईन आहे. मग आता सर करायचं काय, आता आडवी आणि उभी आहे. मगाशी तुम्ही सांगितलं की ऍडिशन करा, इथं आहे तसं ठेवा. मग जेव्हा असं दिलं असेल तेव्हा करायचं काय. आता इथं जास्त डोकं लावायची गरज आहे का, इथं पण डोकं लावायची गरज नाही. आता इथं पण काय करायचं, आपल्याला नंबरिंग करून घ्यायचंय. मग नंबरिंग कुठून करायचंय, खालून करायचं का वरून करायचंय. ह्या ठिकाणी वरून वगैरे खालून करायची गरज नाही. ह्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय, ट्रँगलला काय असतो, बेस असतो. काय असतो, बेस. ह्या ठिकाणी बेस म्हणजे काय, त्याला मराठीत म्हणतात पाया. काय म्हणतात, पाया. आता बघा ह्या ठिकाणी ट्रँगलला खाली एक बेस आहे, वर एक बेस आहे, 2 बेस आहेत. मग ज्यावेळेस असं 2 बेस असतील किंवा अशा जेव्हा उभी आणि आडवी ज्यावेळेस लाईन दिलेली असते तेव्हा करायचं काय, खालून. म्हणजे खालून स्टार्ट करायचं नंबरिंग, 1 2 3. मग आता यांचं ऍडिशन जसं सांगितलं मग त्याप्रमाणे यांचं ऍडिशन काय होणार आहे. त्या ठिकाणी जर मी ऍडिशन केलं यांचं, 1 + 2 3 झाले, 3 3 किती झाले, 6 झाले. आता हे झालं फक्त खालचं, हे झालं काय फक्त खालचं. 6 अँगल. आता ट्रँगल आहेत का, नाही. वर पण ट्रँगल आहेत. मग आता वर जे आहे आपल्याला बेस दिलेला, मग वरच्याला काय करायचंय, वरच्याला या ठिकाणी परत नंबरिंग करायचं. काय करायचंय, 1 + 2 + 3, 1 + 2 + 3 असं आलेलं आहे. मग आता किती ट्रँगल आहेत, मग हे 3 त्यात ऍड करायचे का. आता जसं खाली केले सेम तसंच वर सुद्धा करायचंय. यांचं पण काय करायचंय, ऍडिशनच करायचंय. 1 + 2 3, 3 + 3 किती झाले, 6. आता इथलं 6 आणि इथलं 6, हे जे 2 6 आहेत त्या दोघांचं ऍडिशन करायचंय. म्हणजे आपले ट्रँगल किती आहेत यामध्ये,
12 ट्रायंगल आहेत. किती आहेत ट्रायंगल्स? 12. म्हणजे आता तुम्हाला हे समजलं असेल की बाबा जेव्हा असं दिलं असेल तेव्हा. आता हे कळलं तुम्हाला. आता नेक्स्ट फिगर. आता बघा चौथी फिगर. आता चौथी फिगर जरा वेगळी आहे. इथं आडवी नाही, उभी लाईन आहे, पण आता हे वेगळंच आहे. आता आपल्याला दिसते आपल्याला की बाबा या स्क्वेअर दिल्या, स्क्वेअर मध्ये आपल्याला ट्रायंगल केलेले आहेत. मग आता किती ट्रायंगल आहेत असा प्रश्न विचारला तर मग करायचं काय? मग आता इथं पण नंबरिंगच करायचे. मग आता नंबरिंग करून घ्या. आपण पहिल्यांदा ह्या साईडने स्टार्ट करू आपण. नेहमी इकडून 1 2 3 4 5 6. आता इथपर्यंत नंबरिंग केलेली आहे. मग पुढे काय? आता 6 केलंय. मग आता 6 ट्रायंगल आहेत का याच्यामध्ये? तर नाही, 6 नाहीत. मग असं जेव्हा असेल तेव्हा असं केले. शेवटचा नंबर काय आलाय? 6 into 2 म्हणजे 2 ने त्याला गुणाकार करायचा आहे. 6 2 जा किती झाले? 6 2 जा किती झाले? 12. म्हणजे किती आपल्याला ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये? तर 12 साधारणतः ट्रायंगल आहेत. बघा किती सिंपल पद्धतीने आपण काढले. अवघड आहे का काय? काही अवघड नाही. आता आपण 4 टाईप बघितलं. आता आपण येऊया 5व्या टाईप कड. आता 5वा टाईप कसा आहे बघा. आता यात मी त्या सांगितलं तुम्हाला 9 टाईप दाखवलेत मी ट्रायंगलचे. आता 5वा टाईप, त्यासाठी तुम्हाला काय म्हणलं, संपूर्ण व्हिडिओ पहा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, कारण प्रत्येकाची ट्रिक वेगवेगळी आहे. आता टाईप नंबर 5. आता टाईप नंबर 5 दिसते तुम्हाला. आता ह्या ठिकाणी बघा, तिकडे एक ट्रायंगल आहे, असा खाली एक दिलाय, मध्ये एक दिलाय. मग आता अशा वेळेस करायचं काय? तर अशा वेळेस करायचं काय? तर ह्याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे की काय करायचंय की आता हे ट्रायंगल मोजायचे आपल्याला. काउंट करत बसायचं का? नाही. तर ह्या जो मेन ट्रायंगल आहे, मेन, त्याच्या आतमध्ये किती ट्रायंगल आहे? त्याच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय एक असा खाली उलटा दिलाय आणि एक सुलटा दिलाय. 2 ट्रायंगल दिसतात. किती दिसतात? 2 दिसतात. बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी 2 ट्रायंगल दिसतात, म्हणून आपण काय करणार आहे? ह्या ठिकाणी बघा 2 लिहिले. मग 2च ट्रायंगल झाले का? नाही. तर आता हे 2 दिलेले आहेत. मग 2 मल्टिप्लाय बाय किती? तर 2 मल्टिप्लाय बाय 4. 2 मल्टिप्लाय बाय 4 प्लस 1. हा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे आत किती ट्रायंगल दिले त्याला 4 ने मल्टिप्लिकेशन करायचंय आणि त्याच्यामध्ये एक मिक्स करायचंय. मग आधी मल्टिप्लिकेशन करून घ्या आपल्या बोर्डमानुसार. 2 4 जा 8. 8 प्लस 1 म्हणजे टोटल ट्रायंगल आहेत 9. किती ट्रायंगल आहेत? 9. बघा आता काय केलं आपण, लक्षात आलं? हे आतले ट्रायंगल म्हणजे ह्याच्या आतमध्ये मेन ट्रायंगल सोडून आतमध्ये किती ट्रायंगल दिलेत तेवढेच आपल्याला धरायचे आहेत. आतमध्ये हा एक दिसतो आणि हा एक दिसतो. 2 ट्रायंगल दिसतात. त्यामुळे 2 into 4 प्लस 1 हा फॉर्म्युला वापरला की आपल्याला ह्या ठिकाणी त्याचं उत्तर निघतं. म्हणजे आपल्याला असे ट्रायंगल मोजायला अवघड जात नाही. हा सोपट, म्हणजे अशा जरी ट्रायंगल आला एक्झाम मध्ये तरी आपण सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकतो. आता नेक्स्ट 6वा. आता 6वा ट्रायंगल बघा. आता 6वा इथं आपल्याला दिसतं स्टार. स्टार सारखा दिसतो. पण आता या ठिकाणी कसं बघायला गेलं तर मेन 2च ट्रायंगल आहे. 2 ट्रायंगलचा स्टार केलेला आहे. हा स्टार वेगळा आणि हा स्टार वेगळा. 2 स्टार वेगळ्या प्रकारचे आहेत. आता ह्याच्यामध्ये विचारलं की हाऊ मेनी ट्रायंगल, किती ट्रायंगल आहेत त्यामध्ये. मग आता काय करायचं अशा वेळेस? नंबरिंगच करायची. नंबरिंग शिवाय पर्याय नाही. करा नंबरिंग. 1 2 3 4 5 आणि या ठिकाणी 6. ओके, ह्या ठिकाणी 6 झाले. मग आता 6 केलेले आहेत. जेव्हा असं झालेलं आहे तेव्हा आता हा जो स्टार आहे किती ट्रायंगल पासून तयार झालेला आहे हे बघणं गरजेचं आहे. आता किती ट्रायंगल पासून तयार झालंय? आता ह्या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल की ह्या ठिकाणी हा एक स्टार आहे, या ठिकाणी असा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल तुम्ही बघू शकता की हा असा ट्रायंगल आहे. 2 पासून तयार झाले. म्हणजे हे 6 प्लस 2 8. किती आलं? 6 प्लस 2 8. बघा हे ट्रायंगलचा वेगळा फॉर्म्युला आहे. आता हा स्टार कळला तुम्हाला. आता ह्या स्टार कडे जाऊ. आता ह्या स्टारचं काय गणित आहे? आता ह्या स्टारचं आपण काउंटिंग करूया. काय काय दिलं ह्याच्यामध्ये आपण करूया. 1 2 3 4 5. हा वेगळा स्टार आहे. त्याला बेस नाही या स्टारला कुठल्या. या ठिकाणी बेस तुम्हाला तर वेगळा दिसतो. तर आता हा जो स्टार दिलाय, मग असा किती दिले? शेवटचा आपलं काय आलेलं आहे? 5. त्याला मल्टिप्लाय बाय 2 करा. 5 2 जा 10. तुमचं उत्तर रेडी. तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज आहे का या ठिकाणी? नाही.
तुमचं उत्तर रेडी. बघा किती सोप्या पद्धतीने आपण केले. स्टार वाल्याला कसा केलाय बघा. आता नेक्स्ट जो आहे आता 8वा प्रकार. हा 8वा प्रकार काय आहे, थोडा वेगळा दिसतोय. आता 8वा प्रकार वेगळा दिसतोय. आता 8व्या प्रकारमध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा जर ट्रायंगल दिलाय त्या ट्रायंगलच्या बरोबर मध्य म्हणजे त्याला काय म्हणतात, मीडियन आलेले आहे. म्हणजे राईट अँगल या ठिकाणी जो आहे तो ह्या ठिकाणी तयार झालेला आहे. इकडे राईट अँगल तयार झाले, इकडे तयार झालेला आहे, इकडे राईट अँगल तयार झालेला आहे. अशी मीडियन जेव्हा येते तेव्हा करायचं काय, जेव्हा असे दोन ह्याच्यापासून बनलेलं आहे आणि किती मीडियन आहेत, ही एक मीडियन आहे, इकडची दुसरी मीडियन आणि इकडची तिसरी मीडियन, या 3 मीडियन ह्या ठिकाणी असतात. मग अशा वेळेस करायचं काय, तर अशा वेळेस परत काउंटिंग करा. तुमचा इकडून काउंट करू. 1 2 3 4 5 आणि 6. आता 6 झालेत. पुढं काय, आता बघा जेव्हा असं असेल मीडियनचं आणि असं दिले असेल तेव्हा काय करायचंय, हे 6 आहे असं लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचंय, पुढं 1 टाकायचं. किती टाकायचंय, 1. म्हणजे टोटल ट्रायंगल किती आहेत ह्या ठिकाणी, 16. किती आहेत, 16. जेव्हा असं जे शेवटचा नंबर आहे त्या पुढे 1 टाकून दिला, आपलं उत्तर रेडी. जास्त डोकं लावायची गरज आहे का, नाही. तुम्ही काउंट करून बघू शकता किती ट्रायंगल त्यामध्ये 16 ट्रायंगल आहे. ठीक आहे. आता टाइप नंबर 9. आता बघितलं आपण की 8 प्रकार वेगवेगळे बघितले. आता 9 थोडा वेगळा दिसतोय. आपण उभी लाईन आहे, आडवी आहे, मध्ये गॅप दिसतोय. हा जो 9वा जो प्रकार आहे तो थोडा वेगळा आहे. आणि असा प्रश्न आपल्याला फसवण्यासाठी एक्झाम मध्ये येतो. मग अशा वेळेस बघा करायचं काय. आता अशा वेळेस एकदम सोपं आहे. अवघड आहे का, नाही, एकदम सिंपल आहे. मग अशा वेळेस करायचं काय, परत नंबरिंगच करायचंय. वेगळं काय करायचंय का, नाही, नंबरिंग. मग आता ही जी नंबरिंग करायची आपल्याला, ही नंबरिंग कशी करायची रे, तर नंबरिंग परत पहिल्यांदा ह्या ठिकाणी 2 बेस आहेत. किती बेस आहेत, 2. तुम्हाला मी आधी सांगितलं बेस जसा असतो त्याप्रमाणे करायचे. एक खालचा बेस आहे आणि इकडे वर एक बेस दिलेला आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे करून घ्या. माहिती लिहिलं मी 1, या ठिकाणी दिले 2, या ठिकाणी दिले 3. ओके. आता यांची ऍडिशन करून घ्या. यांची ऍडिशन केली आपण, पाठ झाले आपल्याला 1 + 2 3, 3 + 3 किती झाले, 6. किती झाले, 6. आता त्यानंतर आता वर एक बेस दिसतो आपल्याला. तर वर एक बेस दिसतो म्हणजे वरचा करून घ्या. या ठिकाणी 1 आणि 2. आता परत ह्यांची ऍडिशन करा. काय होणार आहे, 1 + 2 3. किती झाले, 3. आता इथं 3 आलेला आहे, इकडे 6 आलेला आहे. ह्या दोघांची ऍडिशन करून घ्या. म्हणजे 6 + 3 केलं तर हे टोटल ट्रायंगल आहेत 9. किती आहेत ट्रायंगल टोटल, 9 ट्रायंगल आहेत. बघा आता 9 टाइप्स पाहिलेत आपण. पहिल्या टाइप मध्ये पाहिलं आपण, काय पाहिलं, पहिल्या एकदा रिव्हिजन करूया आपण. पहिल्या टाइप मध्ये काय करायचंय, नंबरिंग करून त्याला ऍडिशन करा, तुमचं उत्तर तयार होतं. दुसऱ्या टाइप मध्ये काय बघितलं आपण, आहे तसं नंबरिंग करा, काहीच करायचं नाही. या ठिकाणी जेवढा शेवटचा नंबर येतो ते देऊन टाका. तिसरा टाइप बघा, 2 बेस आहेत. पहिल्यांदा खालून नंबरिंग करा, वर नंबरिंग करा, खालची ऍडिशन करा, वरची ऍडिशन करा आणि या दोघांची ऍडिशन करा, तुमचं उत्तर रेडी. चौथा टाइप या ठिकाणी काय सांगितलंय, जेव्हा तुम्हाला असं दिलं असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, काय असेल त्याच्यामध्ये जेव्हा ट्रायंगल आपल्याला काउंट केलं करायला दिले जातात तेव्हा करायचं काय, आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित नंबरिंग करायचे आणि नंबरिंग केल्यानंतर त्याला जो शेवटचा नंबर आहे त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचंय, तुमचं उत्तर रेडी. त्यानंतर 5वा टाइप आपण बघितला की 5व्या टाइप मध्ये काय, मेन जो ट्रायंगल दिलाय त्याच्या आतमध्ये किती ट्रायंगल्स आहेत, त्यामध्ये 2 होते म्हणून 2 लिहिलेलं आहे. मल्टिप्लाय बाय 4 करायचंय आणि +1 करायचंय. हे 4 आणि 1 हे आपल्या माहितीने टाकायचंय. 2 4 = 8 +1 केलं तर 9 ट्रायंगल्स. जेव्हा असं स्टार दिला जातो, जेव्हा 2 स्टारचं बनलं तो तेव्हा नंबरिंग करायचंय आणि स्टार किती पासून बनलेलं, 2 पासून, म्हणून 6 + 2 8 केलेलं आहे. 7वा टाइप आपण काय केलं, ह्याला नंबरिंग केलेली आहे आणि शेवटचा नंबर काय 5 × 2 केलं 3. 8वा टाइप काय, हे व्यवस्थित किती मीडियन पासून बनलेलं आहे. मीडियन पासून बनल्यानंतर शेवटचा नंबर आहे तसं लिहिला आणि जो पहिला जे आहे, जे शेवटचे लिहिले त्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला 1 लिहायचं आहे. म्हणजे 10 त्यात प्लस केले आपण थोडे.
तर हा 8वा टाईप झाला. आणि 9वा टाईप आपण बघितला की एक छोटा या साईडला बेस आहे, एक मोठा बेस आहे. तर पहिल्यांदा खालचा बेस करून घ्या, वरचा बेस करून घ्या, दोघांचं ऍडिशन केलं की तुम्हाला उत्तर मिळतं. बघा आता ह्या ठिकाणी काय तुम्हाला समजलं असेल की ट्रँगलचे असे 9 टाइप्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे 9 टाइप्स आहेत. ह्याच्यापेक्षा ट्रँगलचा वेगळा प्रश्न एक्झाम मध्ये येणार नाही. त्यामुळे स्कॉलरशिप मंथन किंवा कोणती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, असा प्रश्न आला की तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. म्हणजे तुम्हाला टेन्शन आहे का काय? नाही, तुम्ही व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने हे करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे असे छान छान ट्रिक्स तुम्हाला शिकायला मिळतील. आता हा पार्ट 4 झाला. आता पार्ट 5 आहे, त्याच्यामध्ये आपण रेक्टँगल, बाकीचे जे राहिलेले आपले टाइप्स आहेत काउंटिंग फिगर ते घेणार आहोत.